भाजपमध्ये एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते, जिंकणाऱ्यांचा सन्मान होतोच, पण पक्षासाठी लढणाऱ्यांनाही विसरलं जात नाही. हे वाक्य सध्या भंडारा गोंदियामधील राजकारणात चांगलं चघळलं जात आहे. अर्थात त्याला कारण आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. विदर्भाच्या राजकारणात सध्या एक नाव पुन्हा चर्चेत आलं आहे आणि ते नाव म्हणजे अविनाश ब्राह्मणकर. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या नजरेत ही एक साधी उमेदवारी वाटू शकते, पण जर भंडारा गोंदियाच्या राजकारणाचा इतिहास, नाना पटोले यांचा प्रभाव आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीतील घडामोडी समजून घेतल्या तर ही उमेदवारी भाजपच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्ट होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भंडारा गोंदियाचं राजकारण आणि पटोलेंना घाम फोडणाऱ्या पठ्ठ्याला भाजपने का उमेदवारी दिली या सर्वांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत. कृषीप्रधान असलेल्या या भागात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि सहकारी संस्थांचं जाळं मजबूत आहे. त्यामुळं इथल्या राजकारणात स्थानिक नेत्यांचा प्रभाव खूप मोठा असतो. या भागात अनेक वर्ष काँग्रेसचं मजबूत अस्तित्व राहिले. विशेषतः नाना पटोले यांचं नाव भंडारा गोंदियाच्या राजकारणात स्वतंत्र वजन राखून आहे. ग्रामपातळीपासून ते दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास मोठा आहे. भाजपमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यानंतरही त्यांनी या भागात स्वतःची राजकीय पकड कायम ठेवली. 2014मध्ये मोदी लाटेत नाना पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा जिंकली होती. मात्र नंतर त्यांनी भाजप सोडत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनले. त्यामुळे भंडारा गोंदिया हा केवळ त्यांचा मतदारसंघ नाही, तर त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आणि या भागात 2024च्या विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढवणं हे कोणत्याही नेत्यासाठी सोपं काम नव्हतं, कारण पटोले यांच्याकडे स्थानिक संघटना, वैयक्तिक संपर्क आणि अनेक वर्षांची राजकीय परंपरा होती. मात्र भाजपनं तुलनेनं कमी परिचित असलेल्या अविनाश ब्राह्मणकर यांना मैदानात उतरवलं. निवडणुकीच्या सुरुवातीला अनेक राजकीय विश्लेषकांनी ही लढत एकतर्फी होईल असा अंदाज व्यक्त केला होता, पण प्रचार जसा पुढे गेला तसं चित्र बदलत गेलं. ब्राह्मणकर यांनी गावोगाव फिरून प्रचार केला. भाजपची संघटनात्मक ताकद त्यांच्या मागे उभा राहिली. बूथस्तरावर कार्यकर्त्यांचं जाळं सक्रिय करण्यात आलं. मोदी फडणवीस यांच्या नेतृत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला. या निवडणुकीत नाना पटोले विजयी झाले खरे, पण अवघ्या 208 मतांच्या फरकानं. अनेक ठिकाणी भाजपनं काँग्रेसला कडवी टक्कर दिली. त्यामुळं अविनाश ब्राह्मणकर हे अचानक संपूर्ण विदर्भात चर्चेचा विषय बनले. राजकारणात अनेकदा पराभवही पुढील विजयाची पायाभरणी करत असतो. भाजप नेतृत्वानं कदाचित याच गोष्टींची नोंद घेतली असावी. आज विधान परिषदेसाठी त्यांना दिलेली उमेदवारी हा त्याच संघर्षाचा पुरस्कार मानला जात आहे. पण या निवडणुकीचं गणित वेगळं आहे. या निवडणुकीत पक्ष संघटना, स्थानिक समीकरणं, गटबाजी आणि व्यक्तिगत संबंध यांना प्रचंड महत्त्व असतं. भाजपनं गेल्या काही वर्षांत भंडारा गोंदिया भागात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नगर परिषद, पंचायत समित्या आणि स्थानिक संस्थांमध्ये पक्षानं मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसरीकडं काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कारण जर नाना पटोले यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपनं विजय मिळवला तर त्याचा राजकीय संदेश संपूर्ण विदर्भात जाणार आहे. म्हणूनच येत्या काही दिवसांत भंडारा गोंदिया मतदारसंघात राजकीय हालचाली वेगानं वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संपर्क, गटबाजीचं व्यवस्थापन, अपक्षांची मनधरणी आणि पडद्यामागील राजकीय समीकरणं यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 2024च्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोलेंना कडवी झुंज देणारे अविनाश ब्राह्मणकर आता पुन्हा एकदा राजकीय रणांगणात उतरले आहेत. हा केवळ विधान परिषद निवडणुकीचा सामना नाही, हा भाजप विरुद्ध काँग्रेस, ब्राह्मणकर विरुद्ध नाना पटोले प्रभाव आणि विदर्भातील राजकीय वर्चस्वाची नवी लढाई आहे. आता पाहायचं एवढंच, नाना पटोलेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा हा नवा डाव यशस्वी ठरणार का, की काँग्रेस पुन्हा एकदा आपला गड अभेद्य असल्याचं सिद्ध करणार? याचं उत्तर विदर्भाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे. या निवडणुकीत ब्राह्मणकरांचं पारडं पुन्हा जड राहील का, याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.